नमस्कार. एमएच आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राजेश पारणे. तळेगाव शहरातील रहिवासी पंडित सुरेशजी साखोळकर आणि साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे यांना जे पुरस्कार मिळत याबद्दल संग्रामभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला हॉटेल ड्रीम लंच येथे. या सत्काराची माहिती दिली पत्रकार अतुल पवार यांनी. तन मन धनाने 50 वर्षाहून अधिक काळ नाट्य सेवेत रंगकर्मी म्हणून वावरत असलेले ज्येष्ठ पत्रकार पंडित सुरेश साखोळकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या 48व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मसाप पुणे यांच्या वतीने श्रीकृष्ण पुरंदरे यांना उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्त आज संग्राम जगताप मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा साजरा होत आहे. निस्वार्थपणे गेली 50 वर्ष अविरतपणे कलेची आणि साहित्याची सेवा करणाऱ्या या दिग्गजांचा पुरस्कार करण्याचा हेतू संग्राम जगताप यांनी यावेळी व्यतीत केला. नमस्कार, मी संग्राम कृष्णराव जगताप. आज आम्ही असा जो कार्यक्रम घेतला होता, हा कार्यक्रम घेण्याच्या मागचं कारण असं येतं की आमचे जे सुरेशजी साखोळकर काका आहेत आणि पुरंदरे काका यांना दोघांनाही पुरस्कार भेटले. पुरस्कार म्हणजे साखोळकर काकांना नाट्य परिषदेमध्ये 48 वर्ष निसंकोचपणे काम केलं आणि कोणताही असं म्हणजे त्याच्या मागं फायदा तोटा काही न बघता ते काम केलं. रात्रंदिवस पूर्ण एखादा कोणी संन्यास घेतो त्या पद्धतीने नाट्य परिषदेच्यासाठी सगळे या नाट्यकर्मांसाठी सगळीकडे त्यांनी जो संन्यास घेतला आणि ते काम करत राहिले. त्याचं दखल घेतली त्या नाट्य परिषदेच्या 48व्या वर्धापन दिनामध्ये आणि त्यांना पुरस्कार दिला. त्या पुरस्कार दिलेला बघून आज तो तळेगावमध्ये पुरस्कार येऊ शकतो असा पुरस्कार, त्याबद्दल मला फार आनंद झाला आणि माझ्या मित्रपरिवारालाही फार आनंद झाला. त्यामुळे आम्ही साखोळकर काकांचा पुरस्कार भेटला म्हणून त्यांचं अभिनंदन करण्याचं ठरवलं आणि सर्व मित्रपरिवारांनी गोळा होऊन आम्ही त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि पुरंदरे काकांनी बी साहित्य परिषदेचं काम फार मनापासून करत असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीचे कार्यक्रमाची मदत लागली तर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये तशा पद्धतीने देत असतो किंवा तुम्ही काही काळजी करू नका, तुमचे सगळे कार्यक्रम व्यवस्थित होतील असे करत असतो. आणि त्यांना कोणत्याही गोष्टीचे म्हणलं तर मी मदत करायची तयारी ठेवतो आणि तुम्ही साहित्य परिषद ही जपत राहा, मराठी भाषा ही जपत राहा म्हणून आम्ही त्यांना मदत करत असतो. आणि त्यांना त्याचा दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून जो पारितोषिक मिळालं ते आज बी ते ह्या वयात कार्यकर्ता म्हणून त्यांना पारितोषिक भेटतं, हेच आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. आणि यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचं अभिनंदन करण्याचा विचार करून सगळ्यांचं अभिनंदन केलं. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले अभिनेते मोहनजी खंबाटे यांनी या दोन्ही मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. मी मोहन खांबेटे. आज इथे 2 ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार झाला. एक श्रीकृष्ण पुरंदरे आणि दुसरे ज्येष्ठ कलावंत सुरेश साखोळकर. संग्रामभाऊ जगताप हे नेहमीच कलावंताच्या पाठीवर कौतुकाची ताप मारतातच आणि ती आपलेपणाची असते. सर्वात आधी मी संग्राम जगतापांचं अभिनंदन करतो आणि खूप खूप कौतुक करतो आणि या 2 मान्यवरांना अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या पुरस्काराला उत्तर देताना पुरस्कारार्थी काय म्हणाले ते पाहूया. प्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक संग्राम जगताप आणि त्यांचे मित्रपरिवार यांनी आज आमचा सत्कार केला. कारण काल महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या मुख्य ऑफिसने आमचा सत्कार आमच्या कार्याबद्दल केला. त्याची दखल त्यांनी घेतली. तशी चांगले लोक जेव्हा काम करतात त्यांच्या कामाची दखल घेण्याचं काम संग्राम जगताप आपला सगळा व्यवसाय सांभाळून करत आहेत. हे अत्यंत कौतुकाचं आणि ज्याचा सत्कार होईल त्याला आनंदाचा आहे. आजचा सत्कार त्यांनी जो आयोजला अगदी छान सुंदरसा झाला तो आणि त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आम्हाला आनंद होतो की मी इथे उदर होतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेने गेल्या 50 वर्षापेक्षा अधिक काळ जी संगीत रंगभूमीची मी सेवा केली त्याबद्दल मला सत्कार केला. हे लक्षात घेऊन संग्रामभाऊ जगताप मित्र परिवाराने आज माझा या ठिकाणी जो सन्मान केला त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे, अत्यंत समाधान वाटतं आहे. आणि मला या ठिकाणी तुकोबांचं वचन उद्धृत करायचं आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. गुणीजनांची दखल घेऊन कसलीही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता
सत्कार करण्याचं जे व्रत संग्रामभाऊ जगताप मित्र परिवाराने जोपासलेलं आहे त्याला माझ्या अनंत शुभेच्छा. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी MH आवाज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.